गुढीपाडवा म्हणजे जुन्या दुःखांना मागे सोडून आनंदाचे नवीन पान उघडण्याचा पवित्र दिवस। आज आपण पाहणार आहोत की 2026च्या या नवीन वर्षात नशिबाची गुढी नक्की कशी उभारावी, घरामध्ये समृद्धी येण्यासाठी कोणत्या वस्तू खरेदी कराव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी भक्तांनी या दिवशी कोणती विशेष सेवा करावी, ज्याने वर्षभर स्वामींची कृपा आपल्यावर राहील। गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंग स्नान करावे। घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि सुंदर रांगोळी काढावी। गुढी उभारताना एका उंच बांबूच्या काठीला स्वच्छ धुवून घ्यावे। त्यावर नवीन रेशमी वस्त्र किंवा जरीची साडी नेसवावी। त्यावर कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी आणि साखरेची गाठी बांधावी। सर्वात वर तांब्याचा किंवा चांदीचा कलश उपडा ठेवावा। ही गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारावी आणि ती घराच्या उजव्या बाजूला दिसेल अशी असावी। गुढीची पूजा करताना तिला हळद कुंकू वाहावे आणि गोड नैवेद्य अर्पण करावा। हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी काही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते। जर तुम्हाला सोने किंवा चांदी खरेदी करणे शक्य नसेल तर मातीचे नवीन माठ, धणे किंवा गूळ यांपैकी एक वस्तू घरी नक्की आणा। नवीन वर्षाच्या सुरुवातीला या वस्तू घरात असणे समृद्धीचे लक्षण मानले जाते। तसेच जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती किंवा प्रतिमा नसेल तर या मुहूर्तावर ती घरी आणणे हे भाग्योदयाचे लक्षण आहे। स्वामी भक्तांसाठी हा दिवस नवसंकल्पाचा असतो। सकाळी गुढीपूजनानंतर श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे वाचन करावे। गुढीवरील कलशाची पूजा करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा। पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने, जिरे, हिंग आणि गूळ यांचा प्रसाद स्वामींना अर्पण करून स्वतःही ग्रहण करावा। यामुळे आरोग्य उत्तम राहते। या दिवशी स्वामींसमोर बसून संकल्प करावा की संपूर्ण वर्षभर मी नित्य सेवा आणि नामस्मरण मनापासून करेन। येणारे हे मराठी नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि स्वामींच्या आशीर्वादाने भरलेले जावो। तुम्ही या पाडव्याला कोणती नवीन खरेदी करणार आहात, खाली नक्की कळवा। ही माहिती सर्व मराठी बांधवांपर्यंत आणि स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आवर्जून पुढे पाठवा। आपल्या चॅनलला जोडून राहण्यासाठी सदस्य व्हा। श्री स्वामी समर्थ आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा।